सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा। सेवा ही जिनकी पहचान, वो हैं शंकर सोनेजा। फ्री मालेगांव का काढ़ा, फ्री जोड़ों के दर्द का तेल, फ्री नसों के दर्द से छुटकारा पाने की पीने की दवा। सेवा का लाभ उठाइए, सदैव आपकी सेवा के लिए हाजिर रहते हैं शंकर सोनेजा। तो ये जेके असांखे चॉइस जेका उहे हितां ई मिलियो। असांखे चङा ई प्रोफाइल्स मोकिलियो जंहिंमां असां चॉइस करे सघियासीं ऐं थोरे ई समय में असांजी बेबीअ जी माना मंगणी थी। उहो रिश्तो.com जे करे ई थियो, न त असां एतिरो जल्दी न करे सघे। रिश्तो.com सिंधियुनि जो सिंधियुनि सां ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। हिललाइन पुलिस स्टेशन की हद में उल्लासनगर के नेताजी चौक पर 3 दिन पहले शरबत विक्रेता नीरज गौर और महेश अरांगले इनके परिवार पर हुए हमले को लेकर हिललाइन पुलिस स्टेशन में परस्पर विरोधी गुना दर्ज किया गया है। परंतु इस हमले को लेकर महेश अरांगले और आकाश अरांगले के खिलाफ पुलिस ने जान से मारने का प्रयत्न, हफ्ता वसूली, आर्म्स एक्ट ऐसे अलग अलग धाराओं में मामला दर्ज किया गया है। हमारे बेटे पर ही जानलेवा हमला हुआ, वो गंभीर जख्मी हो गया और पुलिस में उसी पर गंभीर गुना दर्ज हुए हैं। पुलिस इस मामले की सही से जांच करे, ऐसी मांग अरंगले परिवार कर रहा है। माझं नाव माया संजय आडागळे, नेताजी राहणार मी, माझे 2 मुलं आहेत। आणि त्या दिवशीचं प्रकरण काय घडलं, 27 तारखेला असेच वादिवाद झाला होता थोडा, तर त्यांनी तेव्हा पण त्याला मारलं, आकाश आडागळ्याला ललवानी मारलं। तेव्हा आम्ही काय बोललो, जाऊ दे, मीच त्याला दापलं, म्हणलं जाऊ दे आपल्याला शेजारी राहायचं, काय करू नको। त्यांना पण दापलं, ह्यांना पण दापलं, तरी पण त्यांनी जाऊन कंप्लेंट आधी केली। तिथं मी पोहोचले, मी पण कंप्लेंट केली तिथं। त्या लोकांनी माझी घेतली तेव्हा कंप्लेंट, पण मला कागद दिला लिहून, जास्त मला काही बोलू नाही दिलं। मग तेव्हा जरा शांत झालं वातावरण। त्याच्यानंतर 1 तारखेला माझा मुलगा सकाळी उठला, खबुतराला दाणे टाकायला बसला होता तिथं आणि मांजरीचं खायला आणायला चालला होता। ते म्हणलं खबुतराला, मम्मी इथं लक्ष दे, मी मांजरीचं खायला आणायला जातो। ते थोडा हिरापुरी चौकापर्यंत तिथं गेला आणि तो माणूस तिकडून येत होता। तर तेव्हा बोलतो माझ्या आकाशला, ए तू माझ्याकडे काय बघतो रे झाटू। ते तसं बोलला आणि घरी आला। ते म्हणतो बघ मम्मी हे मला कसं बोलते। तर मी गेले रोडाला, मी बोलले क्या रे भैया ऐसा बोलता है तू, अभी एक दूसरे रोड पे इधर बाजू में रहने का तो एक दूसरे का मुँह दिखेगा ही ना। हाँ, असं बोलला आणि लगेच ते म्हणतो, हे ललवा आजा आजा निकल सामान, सब डांडा निकाल, इसका तो आज काम ही करने का। हां, असं बोलला। माझा मुलगा उभा राहूस तर ते मागून एक आला, त्याने त्याच्या डोक्यामध्ये रॉड टाकला। मुलगा माझा खाली पडला। मी एकटी आरडते, बोंबले तर माझ्या दुसरा मुलगा सकाळी कामाला गेला होता, 10 वाजता आला तो जेवायला। मी त्याला आवाज दिला, रव्या करूस तर त्यांनी ह्याला मारलं खाली, त्याच्या अंगावर ते पडला। तर हे रवी तिकडून आला, त्याच्या पण डोक्यात दांडा त्या अशोकने डोक्यात दांडा घातला आणि कल्लू, अशोक, सूरज ह्या 4-5 जणांनी मिळून त्याला मारलं। त्याच्यामध्ये मी, माझा मुलगा आणि दुसरा माझा बारका मुलगा, आम्ही 3घच होतो तिथं। आम्ही 3 जण असताना हे लोकांचं 6 जणांनी आमच्या अंगावर हात टाकला। आम्ही एकटे काय करणार तिथं। हां, माझ्या मुलाच्या अंगावर गरम पाणी टाकलं, त्यात 4 बायका होत्या, 4 बायकांनी गरम पाणी टाकलं। मी तिथे एकटीच होते, त्या 4 बाया आणि 6 माणसं होते तिथं, माझे 2 मुलं। ह्यांच्यासमोर मी एकटी बाई काय करणार। माझ्या 2ही पोरांना रक्ताच्या थारोळ्यात उभा केले। तसं झालं, मी पोलीस स्टेशनला गेले, पोलिसांसमोर माझा मुलगा एवढा रक्ताने भरलाय, उभा राहिलाय। तर मला तेव्हा साहेब म्हणतो, मावशी जा तुम्ही, जा मेडिकलला जा। माझी त्या लोकांनी कंप्लेंट घेतली नाही, मला कागद दिला नाही, माझं काहीच त्यांनी बघितलेलं नाही, ऐकलंच नाही। ती बाई तिथून आली, ती ललवाची आई आणि ती शिला, तिचं त्या लोकांनी कंप्लेंट लिहित बसले आणि मला तिकडे त्यांनी पळवलं। माझा दुसरा मुलगा पण आला, ते म्हणले तू पण जा रे इथून। मग ती ललवा, अशोक हे 4 जण तिथं कंप्लेंट लिहित बसले। आमची त्यांनी कंप्लेंट काही घेतलेली नाहीये। आमची तुमचे मुलं 307चे गुन्हे दाखल झाले, खंडणीचे गुन्हे दाखल झाले। माझे मुलं असे करीतच नाहीत, माझ्या मुलांनी हे काही केलेलंच नाहीये। हे सगळं खोटे आरोप लावलेले त्याच्यावर। तलवारचं पण तुम्ही फुटेज चेक करा, जाऊन कुठे टाकली तलवार, मी ते बघितलेलं नाही। त्याने गाडी उलटली का नाही ते मला काही माहीत नाही गाडीचं ते, कारण की मी पोलीस स्टेशनमधून तिकडे डायरेक्ट सेंट्रल हॉस्पिटलमध्ये गेले होते।
ते मला काही माहीत नाही. माझ्या मुलाला दुसऱ्या रक्ताने भरलेला होता. मी त्याला तशीच घेऊन सेंट्रल हॉस्पिटलमध्ये तिकडे गेले. ह्या लोकांनी माझी तक्रार घेतली नाही, मला काय बोलून नाही दिलेलं. मला तिथून पण हाकलले पोलीस लोकांनी, सगळ्यांनी तिथून. काजल महेश डांगळे आहे. जे प्रकरण घडलं आहे ज्याच्यामध्ये माझ्या नवऱ्यावरती 307 असा गुन्हा दाखल केला आहे. आणि जर तुम्ही बघाल माझ्या दीरावरती आणि माझ्या नवऱ्यावरती हल्ला केला आहे लोखंडाने. हे लोक जखमी आहेत, पण समोरच्यानी ज्यांनी हल्ला केला आहे त्यांच्यावरती काहीच गुन्हा दाखल केला नाही आहे. त्याशिवाय तिकडे हातगाडी पलटी झाली आणि तिकडे तलवार ठेवून खोटे आरोप लावले. CCTV फुटेजसुद्धा कोणी चेक केली नाही आहे. आणि तिकडे ना माझ्या नवऱ्यावर असं सांगितलं की हे तलवार घेऊन तिकडे गेले होते मारायला. त्याची फुटेजसुद्धा पोलिसांनी बघितली नाही आहे. आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो, तिकडे ते लोकांनी पण आम्हाला काही सहाय्य केलं नाही. आता सध्या मी ACP आणि DCPला अर्ज केला आहे. त्याबाबत आम्हाला त्यांची हेल्प हवी आहे म्हणून. आणि माझ्या दीरावरती त्या लोकांनी गरम पाण्याने हल्ला केला होता, त्याच्याबद्दल पण आम्ही पोलिसांना सांगितलं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी माझी सासू आंघोळ करत असताना ह्यांच्या बायकांनी हे लोक घरात आलेले. आम्ही पोलिसांना सांगितलं तरी पोलीस हे बोलले की तुमच्याकडे काय पुरावा आहे म्हणून. तर माझं एवढंच म्हणणं आहे, तलवारीचा जो प्रकरण तुम्ही दाखवताय की ह्यांनी तलवारीने वार केला आहे किंवा काही, त्याचं आधी तुम्ही पुष्टीकरण करा. आधी फुटेज चेक करा, तलवार कोणी ठेवली, काय ठेवले, त्याच्यानंतर आरोप लावा. एवढा मोठा तुम्ही 307चा आरोप गुन्हा दाखल करतायत तर तुम्ही आधी इन्व्हेस्टिगेशन तरी करा की आरोप खरंच तलवार आणली होती का नाही आणली होती. तर माझी विनंती आहे तुमच्या सगळ्यांना, पोलिसांनासुद्धा, की प्लीज नीट इन्व्हेस्टिगेशन करा आणि त्यानंतरच माझ्या नवऱ्यावरती किंवा माझ्या दीरावरती तुम्ही गुन्हे दाखल करा. आणि ज्या लोकांनी हे केलं आहे त्यांना पण तुम्ही चेक करा, त्यांच्यावर पण गुन्हे दाखल करा. जर त्यांनी मारलं असतं, ह्यांच्याकडे तलवार होती, तर त्यांच्यावरती वार का झाला नाही? त्यांच्यापैकी एकावरही वार झाला नाही आहे, काहीच खरोचसुद्धा आली नाही आहे त्यांना. पण माझा दीर आणि माझा नवरा ॲडमिट आहे. दीराला माझ्या 8 टाके आलेत, माझ्या नवऱ्याला 4 टाके आलेत. आणि ह्यांच्यावरच तुम्ही उलट कंप्लेंट कशी काय करताय? माझं एवढंच म्हणणं आहे पोलिसांना की तुम्ही आधी चेक करा, आम्हाला हेल्प करा. आमच्याकडे एक व्हिडिओसुद्धा आला आहे ज्याच्यामध्ये जेव्हा तो हातगाडी पलटी झाली होती त्या टायमाला तिकडे तलवार नव्हती. आणि जेव्हा नंतरून जेव्हा मीडियावाले आले होते तेव्हा तिकडं तलवार अशी दाखवली गेली आहे. तर हे पण माझं म्हणणं आहे की तुम्ही ते सुद्धा इन्व्हेस्टिगेट करा की आधी तलवार नव्हती मग नंतर तलवार कशी आली, तर हे सगळं तुम्ही चेक करा. इस पूरी घटना को लेकर पुलिस की कार्रवाई को लेकर शरबत विक्रेता नीरज गौर ने क्या बताया, आइए जानते हैं। सर मेरा नाम नीरज है, मैं शरबत का हाथगाड़ा लगाता हूँ। महेश आंगड़े और आकाश आंगड़े मैं जानलेवा हमला किए, तलवार लेके आए थे मारने को, वो लोग गरम मसालिए से मारे। मेरी बहन को, मेरी चाची सबको गाली दे गंदा गंदा, उसकी बहन मेरे को चौकी में मारी चप्पल से। बिना मतलब झगड़ा करो, दो साल से तंग कर रखे वो लोग। 2 महीना पहले पैसा मांगा था, 2 साल से पैसा मांग रहे वो लोग। बोलते 10,000 हफ्ता दो, नहीं दो तुम लोग भैया लोग की इनकी औकात नहीं, इधर भगा डालेंगे, मार डालेंगे। रवि आंगड़े बोलता है कि मार दे, महेश आंगड़े बोलता है कि इसको मार डालेंगे, ख़त्म कर देंगे। आकाश जानलेवा हमने ACP DCP को भी दिया है लेटर लिख के, तो भी इतना कुछ सुनाई नहीं हो रहा है। लेकर विवाद शुरू हुआ था। आकाश आया था दारू पी के घर के झगड़ा कर रहा था सुबह सुबह, इससे वो हाथापाई किया, इससे भी चालू हो गया। सर झूठ बोल रहे वो लोग, तरह वो लोग लाए थे उन पर जानलेवा हमला करने के लिए। आकाश आंगड़े वो लाया था मुझे जानलेवा हमला करने के लिए। रवि चाकू लेके आया था, महेश आंगड़े चाकू लेके आया था मारने को, वो जानलेवा हमला करने को। और उसकी माँ बोलती कि मेरे बेटे को कुछ हुआ तो मैं कपड़ा फाड़ के जाएगी। उसकी बहन आएगी मेघा, वो बोलती है कपड़ा फाड़ के जाएगी, लोग जो आरोप झूठा केस लगाएगी। मैं आपकी पुलिस से क्या मांग है? बस हमारी खाली मांग है पूरी करो। मैंने इसलिए DCP को लेटर लिख के दिया है, कड़क कार्रवाई हम कड़क से कड़क हो जाए, सख्त से कार्रवाई हम किया जाए उनके ऊपर। और हमको 2 साल से तंग करके रखे वो लोग। ब्यूरो रिपोर्ट महेश रोकड़े, उल्लास लाइन बुलेटिन, उल्लासनगर। उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।